नागपूरमध्ये 2 दिवसाआधी उफाळलेल्या हिंसाचाराचा फटका जो आहे तो आता शाळकरी विद्यार्थ्यांना बसतोय। कारण सध्या नागपूरच्या 11 पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये जी आहे ती नागपूर पोलिसांना संचारबंदी जी आहे ती लागू केलेली आहे। त्यामुळे या संचारबंदीमुळे या परिसरामध्ये असलेल्या शाळा ज्या आहेत त्या बंद ठेवण्याचा निर्णय सुरक्षेच्या दृष्टीने प्रशासनाने घेतलेला आहे। त्यामुळे विद्यार्थ्यांच्या अभ्यासाला जो आहे तो आता या संचारबंदीचा फटका बसायला सुरुवात झालेली आहे। खरं तर मार्च महिन्याचे अखेरचे दिवस आहेत। अनेक वर्गांचे जे आहेत त्या परीक्षा या दिवसांमध्ये आहे। मात्र आता या संचारबंदीमुळे गेले 2 दिवस जे आहेत ते या परिसरातल्या जवळपास 50 पेक्षा जास्त शाळा ज्या आहेत त्या बंद ठेवण्यात आलेल्या आहेत। त्यामुळे शेकडो विद्यार्थ्यांना जे आहे या संचारबंदीचा फटका बसतोय। नागपूरमध्ये सध्या तणावपूर्ण शांतता आहे। त्यामुळे ही संचारबंदी कधी हटवली जाईल याबाबत कुठलीही अद्याप स्पष्टता नाही आहे। त्यामुळे जोपर्यंत ही संचारबंदी असेल तोपर्यंत शाळा बंद ठेवण्याचा निर्णय जो आहे तो जिल्हा प्रशासनाने घेतलेला आहे। पोलिसांना देखील कुठलीही अनुचित घटना घडणार नाही या दृष्टीने जो आहे तो हा निर्णय घेतलेला आहे। त्यामुळे विद्यार्थ्यांचा आता या संचारबंदीमुळे नुकसान होणार नाही आणि संचारबंदी काही प्रमाणात का शिथिल करता येईल असा विचार करण्याची मागणी जी आहे ते विद्यार्थी अजून पालकांकडून आता या निमित्ताने केली जात आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रशांत मोहितेसह उदय तिमांडे, न्यूज 18 लोकमत, नागपूर।